गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहत असताना विभागानं जे काय त्यांचा जे काय फायनल रिझल्ट आहे या ठिकाणी वेबसाईटवरती पब्लिश केला. रिझल्ट पब्लिश झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल करून व्हॉट्सअपला बरेच क्वेश्चन विचारले. त्यामध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, अपेक्षित कट ऑफ काय असेल, त्याचबरोबर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जे काय अपेक्षित कट ऑफ काय असणार किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, स्कोर काय असणार आहे, या संबंधित माहिती घेत असताना या ठिकाणी जी काय भरती आहे ती विविध जे काय आपले 8 मंडळ आहेत, सर्कल आहेत, या स्तरावर ही भरती केली जाणार आहे. त्यामुळं जे काय कट ऑफ आहे मंडळानुसार, सर्कलनुसार चेंज होणार आहे. जे काय मंडळानुसार जे काय एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते आपण या ठिकाणी सांगणं आपल्याला या कॉमन मेरिट लिस्टनुसार कठीण आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म लिंक देत आहोत. त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही नाव असेल, तुमचं सर्कल असेल, पोस्ट असेल, कास्ट असेल आणि मिळालेले मार्क असतील, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करा आणि त्यानुसार जे काय आपल्याला सर्वेनुसार जे काय आपल्याला डाटा मिळेल त्यानुसार आपण मंडळानुसार, पोस्ट वाईज, कास्ट वाईज आपण काय करणार आहोत, अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जे काय हायेस्ट मार्क आपल्याला सर्व पोस्टचे मिळालेले आहेत, परंतु त्या मार्क लिस्टनुसार आपण विभागानुसार किंवा मंडळानुसार, सर्कलनुसार या ठिकाणी कट ऑफ सांगू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला काही डाटा असणं गरजेचं आहे. त्या मंडळामधील जर आपल्याला हायेस्ट मार्क मिळाले तर आपण अपेक्षित कट ऑफ काय असणार हे सांगू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी दुसरी अडचण म्हणजे काय, तर जागा या ठिकाणी जागाची संख्या कमी असल्यामुळं कट ऑफ सुद्धा काय असणार आहे, थोडा हायेस्ट असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळं जी काय गुगल फॉर्म लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, ती तुम्ही भरून घ्या. त्यामध्ये तुमचं सर्व माहिती या ठिकाणी भरा. तुमचं पूर्ण नाव न देता तुम्ही तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे पुढील प्रक्रिया काय असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, विभाग आता या ठिकाणी काय करील, मंडळानुसार किंवा सर्कलनुसार या ठिकाणी काय करील, मेरिट लिस्ट पब्लिश करील आणि त्यानुसार कॅटेगरी वाईज या ठिकाणी काय करील, जी काय विद्यार्थ्याची जी काय नाव आहेत, यादी आहे ती पब्लिश करील. आणि या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्याला सूचना करेल किंवा मग नोटिफिकेशन काढेल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर इलिजिबल, नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लावेल आणि इलिजिबल, नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्टमध्येच तुम्हाला या ठिकाणी काय होईल, जे विद्यार्थी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत या ठिकाणी तुम्हाला काय होईल, तुम्हाला समजून जाईल. आणि त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी काय केली जाईल, पब्लिश केली जाईल. अशी बरीच प्रक्रिया या ठिकाणी पुढील याच्यामध्ये होईल. त्यामुळं जे काय आरोग्य विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट असतील या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे काय व्हिडिओ असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय महत्त्वाची जी काय प्रक्रिया आहे त्यामध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते पाहिजेत किंवा कोणते डॉक्युमेंट असायला हवेत या विषयीची सुद्धा माहिती किंवा यावर सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर जे काय इतर जे काय अपडेट येत असतील विभागाकडून, नोटिफिकेशन येत असतील, ते वेळोवेळी या ठिकाणी मी चॅनलवरती त्याचा अपडेट देत असतो, माहिती देत असतो. त्यामुळे या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे सर्कलनुसार, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आणि जे काय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे सर्वे करण्यासाठी, जे काय विभागानुसार आपल्याला जे काय मार्क असतील ते मिळवण्यासाठी, ते तुम्ही अवश्य भरून घ्या. आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला सर्कलनुसार विविध पोस्टचा जे काय पदाचा या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, कट ऑफ मिळणार आहे. आणि मित्रांनो, तोच कट ऑफ असणार आहे, कारण की आपण मागच्या 2 भरतीमध्ये सुद्धा DMER मध्ये सुद्धा आणि आरोग्य विभागाचे जे काय पेपर झाल्याच्या नंतर जो काय आपण कट ऑफ काय लागेल किंवा हायेस्ट मार्क काय असतील ते आपण गुगल फॉर्मनुसार माहिती मिळवली होती. आणि त्याच प्रकारचे मार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जे काय त्यामध्ये आपण पाहू शकतो, जे काय स्टाफ फार्मासिस्टमध्ये 168 मार्क हायेस्ट आहेत, तेच आपल्याला हायेस्ट मार्क आपल्याला त्याच्या जवळपास मार्क आपल्याला आपल्या गुगल फॉर्म लिंकमध्ये मिळाले होते. त्याचबरोबर स्टाफ नर्स गव्हर्नमेंटमध्ये 170 मार्कपर्यंत या ठिकाणी
विद्यार्थ्याला मार्क मिळालेले आहेत. त्याचबरोबर जे काय प्रायव्हेट असेल स्टाफ नर्स त्यामध्ये 138 हायेस्ट मार्क असणारे विद्यार्थी आहेत. तर हा सर्व डाटा आपल्याला गुगल फॉर्म लिंकनुसार आपल्याला अगोदरच मिळालेला होता. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं की जे काय कट ऑफ आहे 150 किंवा 140च्या आसपास 150 पर्यंत जाऊ शकतो स्टाफ नर्सचा. त्याचबरोबर फार्मासिस्ट 150 पर्यंत जाऊ शकतो. ह्या सुद्धा आपण गोष्टी सांगितल्या होत्या. त्या ठिकाणी खरं होताना दिसत आहे. त्यामुळे कट ऑफ सांगण्यासाठी आपल्याला काहीतरी डाटा असणं गरजेचं आहे. त्याच आधारे आपण या ठिकाणी बोलू शकतो. केवळ आणि केवळ अंदाजे किंवा मग आपण त्याला अपेक्षित डाटा किंवा मग अंदाजे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. आपण काही डाटा असल्यावर त्याविषयी आपण बोलू. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय गुगल फॉर्म लिंकनुसार जे आपल्याला माहिती मिळते, डाटा मिळतो, त्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.